भिवंडी तालुका के डुंगे गांव में श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान अंतर्गत शिव ज्योत परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रोशन पाटिल, उपाध्यक्ष प्रसाद महात्रे तथा शिव ज्योत परिवारों के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारियों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी धर्मवीर छत्रपति श्री शंभू राज्य पुण्यतिथि व धर्मवीर बलिदान दिन तथा धर्म रक्षा दिन का आयोजन किया गया। इस अवसर पर शिव ज्योत परिवार के कार्यकर्ताओं द्वारा कीर्तन, मशाल मुख्य यात्रा, स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए शिव ज्योत परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रोशन पाटिल व शिव ज्योत परिवार के कार्यकर्ताओं ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। आणि आपल्या डुंगे गावामध्ये संपन्न होतो। आमचा रोशन कष्ट करतो आणि डुंगेकरांना पण माहिती पाहिजे। कधी कधी काय होत आहे, डोंगर पोखरायचा आणि डुंगे हाताला लागायचं, हे कष्ट नाही का? पोखरायचं काय? डोंगर 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 म्हणजे घरातली नाली नाही बरं का, डोंगर पोखरायचा। डोंगर एवढा मोठा डोंगर पोखरायला किती मोठी मॅन पॉवर मनुष्यबळ लागेल, एवढं लावायचं आणि हाताला काय मिळायचं? बुंदी। हे माणसाचं तसं नाही का चाललेलं आहे। विठ्ठल विठ्ठल हा कार्यक्रम आहे। धर्मवीर संभाजी महाराजांचा हा बलिदान दिवस आहे आणि आजकाल आपल्या भारतवर्षामध्ये आपल्या भारतवर्षामध्ये तो छावा असा गाजलाय। महाराज छावा म्हटलं की खरं सांगावं भारत देशानं, छावा म्हटलं की सिंह आठवणीत येतो का संभाजी महाराज? ही आजची भारताची विशेषता आहे आणि याचा जर का आपल्याला आता स्वाभिमान नसेल, या गोष्टींचा जर आपल्याला स्वाभिमान नसेल तर समजायचं आमचे मार्गदर्शक चुकलेले आहेत। विठ्ठला विठ्ठला या रघुवंश महाकाव्यामध्ये महाकवी कालिदासांनी एक वाक्य उच्चारलेले आहे, प्रतिबद्धनाति ही श्रेय पूज्य पूजा व्यतिक्रमात। पूज्य पूजा व्यतिक्रमात श्रेय प्रतिबद्धनाति। लक्ष द्या, कल्याण भावाचं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ज्यांचा स्वाभिमान धरायला पाहिजे, ज्यांचं पूजन करायला पाहिजे त्यांचं पूजन केलं पाहिजे। आणि का जर त्याच्यामध्ये व्यतिक्रम झाला काय जास्त लांब लांबचं बोलण्यामध्ये पटेल पचेल अशातला काही भाग नाही। आता आमच्या विठू महाराजांना त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती आवडत नाही तरी सुद्धा मी बोलतो आपल्या समोर। आमचे विठू महाराज त्या न्हाव्याला श्रीमंत करीत नाही की धोव्याला श्रीमंत करीत नाही, म्हणून तुम्हाला पचत नाही। विठ्ठला विठ्ठला
भक्ती दोषी हरीची वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते संतांनी सांगितलेलं आहे ते आम्ही करतो. संभाजी महाराजांनी तेच केलं जे छत्रपती शिवरायांना मान्य होतं आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य संस्थापना आणि स्वराज्य आम्हाला संभाजी महाराज पाहिजे. कारण संभाजी महाराज वागवलं त्याच्यासाठी वाघीण लागते, ती वाघीण आणायची कुठून महाराज. आणि म्हणून आपल्या पायावर डोकं ठेवेन संभाजी महाराज बोलण्यापेक्षा संभाजी महाराज आपण जगावं, जगायला शिकावं आणि आपण सगळ्यांनी संभाजी महाराज जगावं यासाठी या शिवप्रतिष्ठानच्या सगळ्या युवकांना मी एक विनंती करेन. एक छोटे पुस्तकं, भिडे गुरुजी आपले जवळ आहेत, आता भिडे गुरुजी आपल्याला लांब नाही, आपलं नाव टाकायचं रोशन भगत. यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सनावली सहित छत्रपती संभाजी महाराजांची पहिली लढाई 14व्या वर्षातला छत्रपती संभाजी महाराजांचं ग्रंथ निर्मिती, संस्कृत भाषेची शिक्षा आणि संभाजी महाराजांचं वर्तन, संभाजी महाराजांचं बलिदान, संभाजी महाराजांची धर्मरक्षा, संभाजी महाराजांच्या मावळ्यांच्या प्रती असलेली आत्मीयता, एक विषय घ्या आणि छोटी पुस्तकं आणि नीट सनावली सहित पुढच्या वर्षी प्रत्येकाकडनं एक विषयाला हाताळणारा मुद्दा, त्याची पुस्तकं छापून होत नाही तर नाही होत, आम्ही तुम्हाला छापण्याची व्यवस्था करून देऊ, पण तुमच्या नावावर पाहिजे. हे संभाजी महाराजांसाठी आम्ही काम केलेलं आहे. आम्हाला सगळीच कामं नाही करता येत म्हणून आपल्यावर हा भार आम्ही सोपवतो. पण सनावली आणि चरित्र अजिबात नकली नको कादंबरीसारखा. यथार्थ म्हणजे यथार्थ. त्या हरामखोरानं संभाजी महाराजांची जीभ छाटली तसं चरित्र पाहिजे, छाटू दे, पण त्या जीभ छाटणीमधून किती संभाजी निर्माण होतील हे रहस्य लपलेले आहे. महाराज ईश्वर या सृष्टीचा करता करविता आहे. त्याच्यामुळे कधी पराजय सुद्धा विजयाची सुरुवात असते. हे आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्या समोर यावं यासाठी शिवप्रतिष्ठानच्या मुलांना मी हा विनंतीचा अर्ज ठेवतो आणि या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. पुन्हा सांगतो आपलं
संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्री राम। जय मंत्र घेऊन सदस्यांना विनंती करतोय लवकरच आपण तयारीला लागा। शंभराजांच्या नावाची आपण शंभराजांची आज्ञा म्हणजे शंभराजांची प्राणाची पूजन केलेली आहे। कोणाच्या पायात चप्पल असेल तर काढून ठेवा साईडला। विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्धारण करण्याची व जगज्जननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत। पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत। शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तुणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जना अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय जय श्री राम। या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस अर्थातच बलिदान मासाचा समारोपाचा शेवटचा दिवस। या ठिकाणी पूजनीय श्री शिवतपस्वी संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने तसेच शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून धर्मवीर बलिदान मास हा गुरुजींच्या आदेशाप्रमाणे पाळला जातो आणि यावर्षी सुद्धा या ठिकाणी गुरुजींच्या आदेशाप्रमाणे नवे गुरुजींच्या संकल्पाप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी सूर्य उगवतो त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा परिचय व्हावा याकरता महिनाभर या कालावधीमध्ये अर्थातच या बलिदान अमावास्येपर्यंत
1 महिनाभर किमान हा बलिदान मास पाळला जावा याकरता शिवप्रतिष्ठानतर्फे समग्र भारतभर प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यातला एक यशस्वी प्रयत्न या गावामध्ये अर्थातच आपल्या भिवंडी परिसराच्या वतीनं शिवज्योत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला जातो। दरवर्षी आपण कार्यक्रम करता, काय काय कार्यक्रम करता, याच्या मागे उद्देश काय? याच्या मागचा उद्देश अर्थातच कार्यक्रम केले जातात, ते कार्यक्रम केले जातात कीर्तन, हरिपाठ आणि महाराजांची मूक पदयात्रा शेवटच्या दिवशी काढली जाते। एरवी महिनाभर रोज ज्या ज्या गावांमध्ये महिनाभर बलिदान मास पाळला जाईल त्या त्या ठिकाणी त्या त्या गावातील धारकरी, त्या त्या गावातील धर्माभिमानी तरुण एकत्रित येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची, बलिदानाची स्मृती करत करत त्यांना श्रद्धांजली समर्पित करत असतात। आणि यामागचा उद्देश कोणालाही उपद्रव देणं नाही, परंतु जे उपद्रव देणारे धर्म विध्वंसक आहेत त्यांच्या प्रती, त्यांच्या कटकारस्थानांच्या प्रती आपल्या धर्मीय लोकांमध्ये जागृती व्हावी हा नक्कीच आहे। आमच्या माध्यमातून लोकांना काय आवाहन करणार आहे का? तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना हेच आवाहन करू की प्रत्येक धर्माभिमानी व्यक्तीने केवळ बोलण्यापुरता धर्म बोलू नये, तर खऱ्या अर्थानं ज्या त्यागी वृत्तीने, ज्या समर्पण वृत्तीने संभाजी महाराजांनी गुरुजींच्या मते 1 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर रोजच्या रोज बलिदान केलं, त्याप्रमाणे त्यागी वृत्तीनं धर्मासाठी वाटेल ती करण्याची तयारी प्रत्येक धर्माभिमानी माणसांनी ठेवावी हा संदेश आपण आपल्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा। सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे। धर्मवीरांच्या या दिव्य बलिदानाची आठवण म्हणून आपण हा धर्मवीर बलिदान मास पाळत आहोत। गेले 4 वर्ष हा धर्मवीर बलिदान मास आपण पाळत आहोत आणि हा बलिदान मास गेले 3 वर्ष चक्रीय असा 17-18 गावात 2-2 दिवस 1-1 दिवस असा करायचो। मात्र यावर्षी जवळजवळ 15 ते 16 गावात हा महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळला जातोय। हेच कुठेतरी कार्याची आणि जागृतीची पोचपावती आहे। हा धर्मवीर बलिदान मास का पाळावा, तर धर्मवीरांच्या या दिव्य बलिदान या 30 दिवसात त्या औरंग्यानं आमच्या शंभूराजेंना नाहक यातना दिल्या, नाहक अत्याचार केले आमच्या शंभूराजेंवरती आणि त्यांची आठवण आपल्या या हिंदू बांधवांना व्हावी, त्यांनी 30 दिवस काय काय सहन केलं याची आठवण आपल्या हिंदू बांधवांना व्हावी आणि हा धर्म जगाच्या पाठीवरती अबाधित राहावा। कारण सनातन हिंदू धर्म एकच असा धर्म आहे जो जगाच्या पाठीवरती शांती प्रस्थापित करतोय। म्हणून या धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करतोय, शंभूराजेंचे हे दिव्य बलिदान आपल्याला विसरता कामा नाही। त्यामुळेच हा खटाटोप गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून होत आहे। जय श्रीराम, जय हनुमान। Hare